तर आज आपण एक्सरसाइज नंबर 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 ओके क्वेश्चन नंबर 2 काय करतोय तर पाहतोय. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं ड्युएल्स लिहायचं. ड्युएलचं रूल्स तुम्हाला माहिती आहे. अँड असेल तर टी म्हणजे कंजक्शन असेल तर काय येणार आहे डिजक्शन. डिजक्शन असेल तर कंजक्शन. ओके म्हणजे अँड असेल तर ऑर असेल तर अँड. त्याचबरोबर टी असेल तर एफ असेल तर टी. ट्रू असेल तर फॉल्स असेल तर ट्रू. देन सी देन टी देन सी. हा चेंजेस फक्त आपल्याला करायचा. मी सगळे एक्झाम्पल्स एक्सरसाइजमध्ये लिहिलेले आहेत. आपण आन्सर काय करूया पाहायचं आहे त्याच्यामध्ये. तर आन्सर बघा काय काय येणार आहे तर याचा आन्सर ओके आपला रूल काय आहे ऑर असेल अँड असेल ऑर. बाकी काही चेंजेस नाही आहे. टी ऑरचं काय होणार आहे अँड क्यू अँड असेल तर ऑर झालं आन्सर. याचं काय झालं तर ड्युएल झालं. नेक्स्ट याचं आपल्याला ड्युएल घ्यायचं. रेसिड्युअल्स कसं घेणार सांगा आपण. पी अँड असेल तर काय घेणार आहे ऑर घ्यायचं. ओके क्यू अँड असेल तर काय घ्यायचं ऑर. ओके ओनली दिस मच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय तर याच्यामध्ये पण पी ऑर आलं बघा. ऑर आलं असेल तर अँड घ्या. अँड आलं असेल तर ऑर घ्या. अँड आलं असेल तर ऑर आलं असेल तर अँड घ्यायचं आहे. म्हणजे कंजक्शन असेल तर डिजक्शन घ्यायचं. डिजक्शन असेल तर कंजक्शन. नेक्स्ट आता इथं मोस्ट इम्पॉर्टंट तर पी अँड आले. अँड असेल तर ऑर निगेशन की. तर निगेशनमध्ये कोणताही बदल करायचा नाही. निगेशन ॲज इट इज ते निगेशन जात नाही काय नाही. त्याच्यामध्ये ड्युएल्स करत असताना निगेशनमध्ये चेंजेस होत नाही आहे. मोस्ट इम्पॉर्टंट रूल लक्षात ठेवायचा. आता आपण पुढं क्वेश्चन नंबर 5 काय करतोय तर बघतोय इज इक्वल टू. तर क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं बघा निगेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑर आहे त्याचं काय होणार आहे अँड आहे त्याचं काय होणार आहे तर ऑर होईल बरोबर. निगेशन आर आहे ॲज इट इज अँड असेल तर ऑर येस. आता आपण पुढचा जातोय. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा निगेशन पी अँड असेल तर ऑर इन स्क्वेअर ब्रॅकेट. तर कोणता ब्रॅकेट आपल्याला घ्यायचा आहे तर स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा आहे. तर आन्सर याचं काय येणार आहे निगेशन क्यू. ओके अँड असेल तर काय घेणार आपण ऑर घ्यायचा आहे. ओके इन सिंपल ब्रॅकेट. ओके पी तर याच्यामध्ये ऑर आलेला आहे अँड. ओके क्यू अँड आले ऑर घ्या निगेशन आर. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. ब्रॅकेट ॲज इट इज राहतील. स्टेटमेंटचं लेटर आहे ते ॲज इट इज राहील. फक्त चेंज होणार आहे अँडचं ऑरचं अँड. एवढं चेंजेस याच्यामध्ये झाले. नेक्स्ट हा पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. तर याच्यामध्ये बघा स्टेटमेंट पॅटर्न थोडंसं मोठा असेल परंतु आपला रूल आपण चेंज करायचा नाही. जो काही रूल आहे तो काय करायचा ॲज इट इज ठेवायचा आहे आपण. तर काय ना सांगा निगेशन पी ऑर क्यू. ओके ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथं ऑर आहे तर ऑरचं काय ना सांगा अँड येणार. ओके ओनली दिस मच चेंजेस. अँडचं काय होईल ऑर होईल. ओके पी ऑर असेल तर त्याचं काय येणार आहे अँड येईल. येस निगेशन क्यू अँड असेल त्याचं काय येणार आहे ऑर येस. आपल्याला इथं काय झालेलं आहे तर क्वेश्चन कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय आन्सर. तर याच्यामध्ये सी आलं तर मी सांगितलं सी आलं असेल तर काय येणार आहे स्मॉल टी. हे विसरायचं नाही. ओके ऑर असेल तर काय येणार सांगा अँड. ओके इन ब्रॅकेट सिमिलरली जर इथं टी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर असेल तर काय येणार आहे अँड. ओके म्हणजे काय चेंजेस झाला मोस्ट इम्पॉर्टंट. जर सी असेल तर टी. मी सांगितलं होतं तुम्हाला सी असेल तर काय येणार आहे टी. आणि त्याचबरोबर अँड असेल तर ऑर असेल तर काही अँड येणार. नेक्स्ट आपण पुढे जातो. ओके तर काय आलं बघा निगेशन पी. ओके ऑर आहे त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे ॲडमध्ये कन्व्हर्जन होणार. इन ब्रॅकेट क्यू अँड आले त्याचं ऑरमध्ये कन्व्हर्जन होईल. अँड टी आले अँड असेल तर ऑरमध्ये टीचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे सी मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हे पण लक्षात ठेवा. टीचं कन्व्हर्जन सी मध्ये झालेलं आहे. बाकी अँडचं ऑरचं अँड. कंजक्शनचं डिजक्शनचं कंजक्शन. नेक्स्ट
पी और काय आहे तर सांगा क्यू और काय आहे सी. तर याच्यामध्ये आपण स्मॉल चेंजेस करतोय आणि सॉल्व्ह करतो. आलो क्लियर. तर काय चेंजेस करायचे तर याच्यामध्ये पी और क्यू आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे पी अँड क्यू. ओके अँड सीचं काय होईल पी होणार. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर क्वेश्चन नंबर जो काय सेकंड आहे तो क्वेश्चन नंबर सेकंड कंप्लीट केलेला आहे. राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ड्युअल्स घेत असताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे टी असेल तर एफ इन म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, अँड असेल तर ऑर असेल तर अँड, स्मॉल टी असेल तर सी आणि सी असेल तर स्मॉल टी. असा चेंजेस त्याच्यामध्ये होणार आहे ड्युअल्समध्ये. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपण काय करतोय तर पाहतो. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो काय सांगतोय राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचं आपल्याला निगेशन काय करायचं आहे बघायचं. तर निगेशनचे जे काही 5 लॉज आहेत ते लॉज आपण काय केलेले आहेत तर पाहिलेले आहेत. पहिला लॉज निगेशन ऑफ कंडिशनल असेल किंवा निगेशन ऑफ कंजक्शन असेल तर कंजक्शन असेल तर अँडच्या ठिकाणी ऑर येतं आणि दोन्हींना पण निगेशन. निगेशन ऑफ दुसरा लॉ कोणता आहे निगेशन ऑफ काय असेल डिजक्शन असेल त्याच्यामध्ये ऑर असतं, ऑरच्या ठिकाणी अँड येईल. दोन्हीही स्टेटमेंटना किंवा दोन्ही स्टेटमेंट लेटरला निगेशन साईन. तिसरा आहे निगेशन ऑफ कोणतं आहे इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ निगेशन. हे जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण काय करतोय तर यूज करतो. ओके आणि त्यानुसार आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. हे लक्षात घ्यायचं आहे. तर तुमच्या माहितीसाठी मी जे काही रूल्स आहेत ते रूल्स अगेन कधी. पहिला लॉ निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर त्याचं निगेशन पी और निगेशन क्यू असा हा पहिला रूल सांगतो. दुसरा रूल काय सांगतो बघा सेकंड. जर निगेशन ऑफ पी और क्यू असेल तर त्याचं जे काही निगेशन आहे ते निगेशन काय येतं तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके थर्ड जो काय इम्प्लिकेशनचा आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. हा काय तर इम्प्लिकेशनचा रूल आहे. तो रूल काय सांगतोय तर इज इक्वल टू फर्स्ट ॲज इट इज बट. ओके तर बट आहे त्याच्या ठिकाणी आपण ॲड यूज करतो अँड निगेशन क्यू. फर्स्ट ॲज इट इज सेकंडला निगेशन. आता फोर्थ डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. त्याचा जो काय लॉज आहे तो लॉज आपण बघितला आहे व्हेरीफाय पण करून बघितलेला आहे. तर आपण काय करणार आहोत पी अँड निगेशन क्यू और काय असणार आहे क्यू अँड निगेशन पी. हा काय सांगतोय तर डबल इम्प्लिकेशनचा लॉस सांगतो. ओके नेक्स्ट 5 नंबर निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन पी देन आन्सर इज पी. निगेशन ऑफ निगेशन क्यू देन आन्सर इज क्यू. हे 5 लॉज आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचं आहे. ह्याच्यावरती पण सीईटीला एक्झाम्पल्स पण असतात, जेईला पण एक्झाम्पल्स तुम्हाला येतात राईट द निगेशन 2 मार्क्ससाठी. तर आपण काळजीपूर्वक पाहायचं आहे निगेशन कसं करायचं आहे. तर हे 5 लॉज तर ह्याच्यासाठी अँड हा वर्ड आला तर ऑर आला तर ह्याच्यासाठी आपल्याला कोणता वर्ड येणे गरजेचं आहे इफ दे, इफ अँड ओनली इफ. आणि हे काय निगेशन नॉट नेवर नथिंग आला तर ते निघून जातं. आता आपण सॉल्व्ह करूया. 1 2 3 4 4 एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे तर आपण काय करतोय तर पाहतो सोल्युशन. तर आपण हे स्टेटमेंट आहे त्याला पी सपोज करतो. ओके x + 8 इज ग्रेटर दॅन 11. ओके कॉमर्स देतोय. याला आपण क्यू स्टेटमेंट सपोज करतोय y - 3 = 6. आता याचं सिम्बॉलिक फॉर्म करायचं. सिम्बॉलिक फॉर्म आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार बघा. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पी मध्ये ऑर आहे तर पी ऑर क्यू. आता याचं आपल्याला काय करायचं आहे निगेशन. निगेशन आता निगेशन कसं करणार आहे सांगा. निगेशन ऑफ पी ऑर क्यू. ओके तर बघा कोणता लॉ यूज करायचा निगेशन पी ऑर क्यू. निगेशन पी ऑर क्यू डिजक्शनचा जो काय लॉज आहे सेकंड लॉ तो यूज करायचा. लॉज काय सांगतोय निगेशन पी ऑर असेल तर अँड निगेशन क्यू.
असं आपल्याला काय केलेलं आहे तर सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता हे दिलेलं स्टेटमेंट याचं निगेशन करून लिहायचं. इथं आन्सर संपलेलं नाही. हे आपलं आन्सर आलंय. इथं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आहे, तर इथं पण आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काय करावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे. तर आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काय करतोय तर लिखतोय निगेशन p, याचं निगेशन करायचं. jx प्लस 8. आता हे ग्रेटर आहे, तुम्ही लेस 11 असं पण म्हणू शकता. ग्रेटरचं निगेशन लेस असं पण म्हणू शकता, किंवा दुसरा ऑप्शन आहे तुम्ही असं पण म्हणू शकता x प्लस 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11. असं पण तुम्ही काय करू शकता तर लिहू शकता. नेक्स्ट मिडलला कोण आले बघा, ऍड आले. अँड ओके, निगेशन q म्हणजे हे q आहे, याचं निगेशन y - 3 इज इक्वल टू 6 आहे. तर आपण नॉट इक्वल टू 6 असं काय करू शकतो तर म्हणू शकतो. हे पहिल्याचं आन्सर झालं. पहिल्यांदा काय करायचं, PQ स्टेटमेंट लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं, निगेशन लिहायचं. निगेशन झाल्यानंतर जे काय आन्सर आलं ते जे काही स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंट मध्ये निगेशन वापरून लिहायचं. आता पुढे जायचं. सोल्युशन p इज इक्वल टू, पहिल्याला p म्हणा 11 इज लेस दॅन 15 अँड त्याला q म्हणा किंवा कॉमास तुम्ही देऊ शकता. कॉमास p इज इक्वल टू 25 इज ग्रेटर दॅन 20. सिम्बॉलिक फॉर्म ओके. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय आहे सांगा, तर p and q ओके. निगेशन कसं होणार आहे, निगेशन ऑफ p and q. बघा इथं आपल्याला p and q चं निगेशन घ्यायचं आहे. काय निगेशन येणार आहे, निगेशन ऑफ p और निगेशन q. निगेशन p और निगेशन q. आता याचं हे यूज करूया आपण. जे काही मॅथमॅटिकल फॉर्म आहे त्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं. तर कसं लिहायचं सांगा, 11 लेस आहे म्हणजे काय म्हणणार, ग्रेटर दॅन 15. मिडलला अँड आहे, तर इथं काय आहे, ऑर आहे. ऑर निगेशन q, q चं निगेशन घ्यायचं. ग्रेटर आहे लेस आहे, 25 लेस दॅन 20. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट पुढे जायचं आहे सोल्युशन. आता इथं पण दोन स्टेटमेंट आहेत. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, इट इज अ रोम्बस. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, इफ अँड ओनली. इफ अँड काय आलेलं आहे, ओनली इफ आलेलं आहे. इफ अँड ओनली आल्यामुळे काय होतं तर आपल्याला कोणता लॉ यूज करावा लागणार आहे, 4 नंबरचा जो काय लॉज आहे तो यूज करावा लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, ओके, p सपोज करू. p इज इक्वल काय सपोज करणार आहे, इफ अँड ओनली च्या अगोदरचा जो काही पार्ट आहे त्याला आपण p सपोज करायचं. ओके. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल कसं आहे, स्क्वेअर आहे. ओके. p झालेला आहे. q स्टेटमेंट, q काय सांगितले बघा, इट इज अ रोम्बस. ओके. इट इज अ रोम्बस. क्वाड्रिलॅटरल कसं आहे, रोम्बस आहे, स्क्वेअर पण आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म. ओके. सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म काय आहे बघा, तर यासाठी p मांडलं, याच्यासाठी q. इफ अँड ओनली इफ आला तर डबल इम्प्लाइज होईल. जे p डबल इम्प्लाइज काय येणार आहे तर q येणार आहे. आता याचं निगेशन करायचं. निगेशन, यस, निगेशन आपण याचं करूया. जे काही निगेशन आहे ते निगेशन काय ते बघायचं. काय होणार आहे, निगेशन p डबल इम्प्लाइज q इज इक्वल टू, याचं निगेशन आता काय येणार आहे तर आपण पाहू शकतोय. जसं इथं आपण हा लॉज दिलेला आहे त्या लॉजचाच आपण यूज करून काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके. p अँड निगेशन q और काय म्हणू शकतो आपण, q अँड निगेशन p. आता हे आपल्याला काय करायचं तर लिहायचं आहे 3 वर्ड्स मध्ये.
तर हे आपला आन्सर आहे. ह्या आन्सरचा आपल्याला काय करायचं, यूज करायचं आणि काय करायचं, दिलेला आन्सर आपल्याला लिहायचं. तर पहिला पी बघा, पी जे आहे ते पी लिहा. ओके, अँड आले अँड लिहायचं, निगेशन आले नॉट लिहायचं, क्यू लिहायचं. नॉट हे आपण कुठून लिहायचं, क्रियापद आहे इज नंतर आपण काय करायचं, नॉट हा शब्द यूज करायचा. तो कधी यूज करायचा, जर निगेशन आला असेल तरच तो आपल्याला काय करायचा, यूज करायचा. तर आपण काय करूया, तर सॉल्व करूया. पी काय लिहिणार आहे, quadrilateral is a square, मिडल कोण आहे, अँड काय सांगितले, निगेशन क्यू, क्यू आहे हे पण काय सांगायचं आहे. ओके, इट इज a not rhombus. इथं आपला आन्सर झाले का, नाही आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट आपला कंप्लीट झाला. तर दुसरा ब्रॅकेट ऑर. ओके, सेकंड ब्रॅकेट आपण लिहायचं काय, क्यू, क्यू काय सांगायचं, इट इज rhombus. It is rhombus and quadrilateral is a not square. अशा पद्धतीने काय करायचं, तर तुम्हाला निगेशन आलं 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी, तर अशा पद्धतीनं स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. जे काही निगेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये पीच्या ठिकाणी पी टाकायचं, अँड आलं अँड टाकायचं, निगेशन आलं नॉट टाकायचं, क्यूच्या ठिकाणी क्यू, जे काय स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपल्याला यूज करायचं आहे. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण काय, नेक्स्ट क्वेश्चन आपण काय करतोय तर पाहतोय. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामधला, क्वेश्चन नंबर 3 मधला 4. तर याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. सोल्युशन काय दिलंय, इट इज कोल्ड अँड रेन. म्हणजे P is equal to काय आहे सांगा, P is equal to it is colder. ओके, कॉमन्स Q is equal to काय आहे, ओके, it is raining. yes, it is raining. आता symbolic form, symbolic form काय आहे सांगा याच्यामध्ये, तर P and Q. आता याचं आपल्याला काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं. ओके, निगेशन. आता याचं निगेशन आपण कसं घ्यायचं, निगेशन नाव लिहूया, निगेशन ऑफ P and Q. तर याचं जे काही निगेशन आहे ते निगेशन कसं येतं, तर निगेशन P और निगेशन Q असं याचं काय येतं, तर निगेशन येतं. हे लक्षात घ्यायचं. आता नेक्स्ट लाईन आपण पुढे जायचं आहे आणि निगेशन आता वर्ड्स मध्ये लिहितोय. निगेशन P म्हणजे नॉट, म्हणजे काय सांगणार आहे, इट इज नॉट कोल्डर अँड ऑर काय सांगायचं आहे, त्याचं पण निगेशन. ओके, नॉट रेनी. येस, आता इथे बघा ते स्टेटमेंट आलेले आहे. ओके, इफ इट इज रेनी त्याला आपण ई सपोज करतोय, मध्ये देन आलेला आहे एम्प्लॉईज यूज करायचं. वी विल गो त्याला आपण यू सपोज करतोय, अँड आलेला आहे प्ले फुटबॉल जसं की आपण आर सपोज करतो. तर आपण डायरेक्टली काय करूया, सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सोल्युशन सिम्बॉलिक फॉर्म इथपर्यंत स्टेटमेंट पी आहे. yes, implies इथे काय सांगा, Q. ओके, परत इथे अँड आहे, अँड आर. यस, आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. काळजी करून बघा निगेशन आपण, तर निगेशन ऑफ P ला आपण पूर्ण ब्रॅकेट टाकू शकतो. निगेशन ऑफ P implies Q. Okay, and R
इज इक्वल टू याचं निगेशन दोन्हीला सेपरेट निगेशन जाणार निगेशन ऑफ P implies Q and ऑर विल निगेशन R. आता इम्प्लाइजचं पण निगेशन घेणं गरजेचं आहे त्यामुळे अगेन निगेशन येईल तर निगेशन काय येणार आहे फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन Q और निगेशन R. आता तुम्ही काय करू शकता तर वर्ड मध्ये पण लिहू शकता हे P च्या ठिकाणी काय लिहिणार आहे तर इट इज रेडी अँड निगेशन Q we will not go और निगेशन R आहे निगेशन R साठी काय यूज करणार आहे और नॉट प्ले फुटबॉल ओके नॉट प्ले फुटबॉल असं तुम्ही काय करू शकता तर सांगू शकता. आता नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण बघतोय सोल्युशन √2 इज अ रॅशनल नंबर. आता √2 हे रॅशनल नंबर त्याच्यामध्ये कोणतरी कनेक्टिव्हिटीज आलेलं नाहीये. जर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीज आलं नसेल तर हे कोणतं स्टेटमेंट झालेलं आहे सिंपल स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंटचं काय लिहायचं क्रियापदानंतर आपण नॉट यूज करायचं आणि सॉल्व्ह करायचं. आपण काय लिहिलं आहे √2 इज अ नॉट रॅशनल नंबर. √2 इज अ नॉट रॅशनल नंबर. सेम हे पण तसंच आहे तर आपण सोल्युशन यूज करूया. ऑल साठी काय यूज करणार आहे सम. ओके ऑल हा वर्ड्स आला तर ऑल साठी निगेशन त्याचं करायचं ऑल साठी सम हे आपण यूज करतोय. सम नॅचरल नंबर आर सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स नॉट होल नंबर्स. ओके तर बघा कुठे चेंज झाला ऑल पाशी आपण चेंज केला त्यानंतर क्रियापदानंतर आपण काय वापरलं नॉट वापरलं आणि दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज दिलं. असं काय केलं आपण कारण एकच स्टेटमेंट आहे सिंपल स्टेटमेंट आहे. सिंपल स्टेटमेंट असेल तर निगेशन नंतर नॉट यूज करायचं. नेक्स्ट सोल्युशन. ओके आपण सोल्युशन घेतो याचं सोल्युशन काय आहे बघा इथं फॉर ऑल आहे तर फॉर ऑलच्या ठिकाणी आपण फॉर समचा सिम्बॉल यूज करायचं. हे फॉर ऑलचं सिम्बॉल आहे त्यासाठी फॉर सम बाकी ॲज इट इज क्रियापदानंतर नॉट. ओके n belongs to capital N square plus n plus 2 is not divisible by 4 is not divisible by 4. ओके नेक्स्ट इथं पण आपण कसं सॉल्व्ह करतोय सोल्युशन फॉर ऑल फॉर सम आले असेल तर फॉर ऑल यूज करायचं. ओके x belongs to capital N such that okay x minus 11 is greater than 20 इथे लेस आहे ते काय करायचं ग्रेटर करायचं. अशा प्रकारे हा क्वेश्चन काय झालेला आहे तर कंप्लीट झालेला. ओके थँक्यू.